वंचित बहुजन आघाडी पूर्ण ताकदीशीर लढणार आहे. प्रभाग 16 प्रभागामध्ये 65 उमेदवार आजपर्यंत आमच्याकडे आलेले आहेत. आमची चाचपणी चालू आहे. आम्हाला योग्य उमेदवार वाटेल आम्ही त्यांना पक्षामार्फत चान्स देऊ. इथे किती वंचित बहुजन आघाडीचे पूर्ण प्रभागामध्ये उमेदवार राहतील. तुम्ही स्वतः लढणार आहे? हो, मी स्वतः प्रभाग क्रमांक 12 मधून लढणार आहे. मागील माझे 4 वर्षापासून प्रभाग क्रमांक 12 मध्ये काम आहे. मुस्लिम समाज, ओबीसी समाज, मराठा समाज, पुन्हा मातांग समाज यामध्ये माझं वैयक्तिक काम आहे. म्हणून मी निवडणुकीला सामोरं जाणार आहे. जनतेचे कोणते प्रश्न घेऊन तुम्ही सामोरे जाणार आहात? जनतेचे जे रोजचे प्रश्न आहेत, जसे की रोड, नाल्या, पुन्हा आता कचरा गाडी, हे घंटा गाडीचे, ह्या संबंधात अनेक प्रश्न आहेत लोकांचे. जसे की आता लोक कमी वयामध्ये दारू पित आहेत. आपण त्या दारूच्या व्यसनी न जावं यासाठी आपण जिम खोलणार आहोत. पुन्हा वाचनालय याची निर्मिती करणार आहोत. याबद्दल आमचं चालू आहे. आमचे शहर जिल्हाध्यक्ष मुदस्सर असरार साहेबांनी कालच इंटरव्ह्यूमध्ये स्पष्ट सांगलं आणि आम्हाला वरून निर्देश आहेत बाळासाहेबांचे की भाजप वगळता आपण कोणासही चर्चा करा. आणि मुदस्सर असरार साहेबांनी यांनी सांगितलं आहे की जे आम्हाला समविचारी पक्ष आम्हाला स्वतः सोबत घेण्यास तयार आहेत व आम्ही त्यांच्यासोबत जाऊ, अशासोबत आम्ही युती करायला तयार आहोत. वंचित बहुजन आघाडी हा असा पक्ष आहे, सर्व जाती धर्मातील लोकांना, वंचित शोषित पीडित अनेक तळागाळातील लोकांना संधी देऊन या सत्तेमध्ये बसविण्यासाठी परभणी महानगरपालिका क्षेत्रातील 65च्या 65 जागा स्वबळावर सध्या तरी लढण्याचा निर्धार आहे. त्याप्रमाणे आम्हाला प्रत्येक वार्डातून पर्यायी उमेदवारसुद्धा भेटलेले आहेत. एका ठिकाणी जर 4 उमेदवार असेल तर 4 ते 12 उमेदवार आमच्याकडे प्रत्येक प्रभागातून आलेले आहेत. हाच उद्देश घेऊन आम्ही परभणीच्या सर्वांगीण विकासासाठी ज्या सर्वसामान्याच्या ज्या मूलभूत गरजा असतात, त्या प्राथमिक गरजा आहे, या प्राथमिक गरजा पुढे घेऊन वंचिताला, शोषिताला, जे सामाजिक घटकापासून दुर्लक्षित राहिलेले आहेत अशा घटकाला पुढे आणून या सत्तेमध्ये बसवण्याचा आमचा निर्धार आहे. महानगरपालिका क्षेत्रामध्ये आपल्याकडे सर्व जाती धर्मातील लोकांचा विचार केला जात आहे. प्रत्येक विभागातील जसे साळे, माळे, कोळी, तेली, ओबीसी, मुस्लिम समाजातले असतील, वैदू समाजाचे असतील, अशा विविध जाती धर्मातील लोकांना ज्याला आम्ही नेतृत्व देऊन त्यांना पुढे आणण्याचा आम्ही हे प्रयत्न करत आहोत. शेवटच्या क्षणापर्यंत काही ह्या संदर्भात सांगता येणार नाही, कारण की वरी बाळासाहेबांना स्थानिक लेवलवर जिल्हाध्यक्षांना, महानगराध्यक्षांना निर्देश दिलेले आहेत. आपल्या स्तरावर BJP सोडून जे काही स्थानिक प्रश्न ज्या समविचारी असतील किंवा समाजाच्या ज्या लोकांच्या अडीअडचणी आहेत त्या सोबत घेऊन सर्व धर्म समभाव असे मानणाऱ्या पक्षासोबत जाऊन युती करण्याचं आपल्याला सांगितलेलं आहे. आणि या संदर्भात चर्चाही सुरू आहेत. जे आपल्याला सन्मानजनक किंवा 50-50% या जागेवर आपल्याला जर कोणी युती करायला तयार असेल तर आम्ही त्याच्यासोबत युती करायला तयार आहोत, असं स्पष्ट निर्देश देण्यात आलेले आहेत. त्याप्रमाणे जर त्यांचा 50-50 जर आमचा प्रयत्न जर 50-50%चा होता किंवा सन्मानजनक जागेसंदर्भात जरी या दोघांची जर युती झाली तर त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे, त्यांचे उमेदवार आहेत. अनेक प्रश्न कसं हे जे इलेक्शन आहे कार्यकर्त्याचं इलेक्शन असतो, याच्यामध्ये कार्यकर्ता पक्षासाठी काम केलेलं असते जण, त्याच्यामुळे त्याला संधी दिली जाते. तो प्रत्येकजण आपल्या पक्षातील ज्या ठिकाणी जागा दिलेल्या असतात त्या अनुषंगाने जर ह्या दोन्ही युतीमध्ये जर आम्हाला संधी दिली त्याचप्रमाणे ज्या 50-50% किंवा समान जर 65 जागेमध्ये समान आम्हाला जर संधी दिली तर त्याच्यामध्ये आपण तयार राहू, अशी आमची ठाम मत आहे. ज्या प्रभागामध्ये ज्या व्यक्तीचं काम आहे, ज्याने समाजासाठी पुढे येऊन सर्वसामान्यांच्या हक्कासाठी लढलेले आहेत, अशा व्यक्तींनाच समाज त्यांना यावेळेस त्यांना अधिकार देणार आहेत आणि त्यांनाच मतं देणार आहेत. जनतासुद्धा जागरूक आहे. लोक पैसे वाटेचं आम्हीच देतील, परंतु खरंच त्याच्या प्रभागामध्ये जर तो कोणी अपक्ष बी उभा राहिला असेल व्यक्ती, जर त्याचा प्रभागामध्ये काम असेल तर त्यावेळेस त्या प्रभागातील व्यक्ती, जे लोक मतदार राजा आहे, त्या प्रभागातील त्या उमेदवाराला निवडून देतील. आणि निश्चितच जर छोटे मोठे पक्ष जर आमच्यासोबत युती करून जर सोबत येत असतील तर आम्ही निश्चितच त्यांना सोबत घेऊन काम करू.